हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या एस क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आहे आपल्या ज्वेलरी मेकिंग क्लासचा डे 3. तर काही मैत्रिणींचे खूप मेसेज येत होते की ताई व्हिडिओ टाका ना, डे 3चा व्हिडिओ टाका ना. तर खास त्यांच्यासाठी आज मी हा व्हिडिओ बनवते आहे. मी 4 दिवस बिझी असल्या कारणानं माझा व्हिडिओ लेट येत आहे. तरी प्लीज मला सपोर्ट करा, मला समजून घ्या. तर काही व्यक्ती अशा पण आहेत की मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत मटेरियलचे वगैरे, तर त्याच्यावर कमेंट केलेत की बाई भरभर सांग. तर भरभर सांगितलं तर मला काय नाही आहे सांगायचं, मी सांगून देईन भरभर, पण तुम्हाला समजेल का की काय आहे, काय सांगते. तर मी त्याच्यासाठी स्लो सांगते. तर काही बायांना तोही प्रॉब्लेम आहे. तर अशा निगेटिव्ह बायांच्याकडे मी लक्षही नाही देत. पण तरी ज्या चांगल्या कमेंट आल्या त्या ताईंसाठी मी खास करून आज व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ही सुंदर अशी तारेची नथ आपण बनवणार आहोत. आपण बेसिक टू ॲडव्हान्स क्लास घेणार आहे. तर त्याच्यासाठी आधी आपण तारेची नथ बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणारे मटेरियल आहे हे 3 प्लायर, त्याच्यानंतर हे 4 mm मोती, त्याच्यानंतर ही 24 गेज तार आहे, ही 0.3 mm तार आहे, त्याच्यानंतर हे 0 mmचे मोती लागणार आहेत आपल्याला, 00 mmचे गोल्डन मोती. इथं 2 क्रिस्टल घेतलेले आहेत, एक 4 mmचा, एक आहे ग्रीनवाला 2 mmचा, आणि त्याच्यानंतर हे लोरियल्स. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथं मी ही 24 गेजची तार कट करून घेतलेली आहे, किमान इतकी. तुम्ही साईज बघू शकता का साईज आहे. त्याच्यानंतर इथं आपण याला सरळ करून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं थोडी तार सोडून आपण इथं 0.3 mmची तार आहे ना, एक मिनिट, ही आपल्याला 30 ते 35 सेंटीमीटर इतकी कट करून घ्यायची आहे. थोडी जास्तच घ्या, म्हणजे मध्ये जॉईंट करण्यापेक्षा आपण इथं उरली तरी चालते. बिगिनरसाठी ही जास्तच घ्यायची आहे, कारण आपल्याला समजत नाही. त्याच्यासाठी ही आपण इथं तार कट करून घेतलेली आहे. तर आता इथं काय करायचं आहे, ही जी 24 गेजची तार आहे त्याच्यावर आपण ही तार इथं आता मधोमध या साईडला थोडी तार सोडून, किमान इतकी सोडून, त्याच्यानंतर इथं आपण ही तार रॅप करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर इथं रॅप करून झाल्यानंतर आपण इथे ही तार, जी छोटी तार आहे ती कट करून घ्यायची आहे इथं. त्याच्यानंतर आपण ही तार इथं फ्लाईट नॉटच्या सहाय्याने इथं ह्याला इथं दाबून घ्यायची, म्हणजे ती आपल्याला नाकात घातल्यानंतर टोचणार नाही याच्यासाठी. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये 4 mmचे 6 मोती टाकून घेणार आहोत. 6 मोती टाकायचे आहेत. अशा पद्धतीने टोटल 6 मोती टाका. तर बघू शकता. त्याच्यानंतर इथं आपण याला राऊंड करणार आहोत. इथं आपण याला अशा पद्धतीने पकडून, इथं आपण याला अशा पद्धतीने पकडून 2 वेळा रॅप करायचं आहे. 2 ते 3 वेळा रॅप करून झाल्यानंतर बघू शकता, रॅप करून झाल्यानंतर खालच्या साईडून आपण ही तार घेऊन इथं एकदा आपण याला फिट करायचं आहे. एक मिनिट ना. इथं आपण इथं बघू शकता. व्हिडिओत पण लक्ष द्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. तुम्ही घर बसल्या अशी सुंदर ज्वेलरी बनवू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तर याचा फायदा करून घ्या तुम्ही, कारण हे ज्वेलरी मेकिंगचे क्लास खूप महाग असतील. तुम्हाला माहीतच असेल की किती महागामध्ये शिकवतात, काय प्राईज लावलेला आहे. तर फ्रीमध्ये शिकवणाऱ्यांना पण असं बोलतायत लोक की बाई भरभर शिकव हे वगैरे ना. तर अशा कमेंट करायच्या आधी प्लीज एकदा विचार करा की तुम्हाला हे फ्रीमध्ये शिकवलं जातं आहे
याच्यासाठी हे बघू शकता. आता इथं मी ही तार वर काढून याच्यामध्ये एक क्रिस्टल टाकलेलं आहे मधोमध. त्याच्यानंतर ही दुसऱ्या बाजूला घेऊन ही तार आपण इथं हे बघू शकता, इथं एकदा रॅप करायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे फूल बांधून घ्यायचं आहे. इथं हे बघा, असे 2-2 मोती घेऊन हा एक मोती घेतला की हा एक मोती घ्यायचा आणि त्याला रॅप करायचं आहे. व्हिडिओमध्ये लक्ष द्या. बघा, हे 2 मोती घेऊन इथं तार ओढून घ्यायची आहे, म्हणजे फूल बांधून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे 2 मोती झाल्यानंतर आपल्याला पुढचा आणि हा बॅक साईडचा हे 2 मोती रॅप करायचे आहेत. इथं एक प्रकारचं म्हणजे स्टार बनवायचा आहे मधोमध, तुम्हाला स्टार दिसेल अशा पद्धतीने ही तार आपण इथं रॅप करायचे आहेत. ते 2 मोती झाले की आता परत पुढचे 2 मोती, त्याच्यानंतर परत पुढचे 2, त्याच्यानंतर परत पुढचे 2, अशा पद्धतीने थोडंसं हलेल जोपर्यंत फिट होत नाही. त्याच्यानंतर हे 2, अशा पद्धतीने बघू शकता. अशा पद्धतीचं इथं स्टार बनलं पाहिजे, म्हणजे तुमचं प्रॉपर फुल बसून जाईल. त्याच्यानंतर आपण ही तार या 24 गेजच्या तारेवर आपण ही रॅप करणार आहोत 2 ते 3 वेळा, म्हणजे ते फुल हलणार नाही. या पद्धतीने बघू शकता. त्याच्यानंतर इथं पुढच्या साईडला ही ती 2-3 वेळा आपण रॅप करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आता काय करायचं आपल्याला, इथं एक मोती जसं आपण फ्लावर बनवतो ना, त्याच पद्धतीने इथे एक मोत्याचं बनवायचं आहे. एक मोती टाकला 4 mm चा, त्याच्यानंतर हा आहे 0 mm चा मोती. अशा पद्धतीने आता हा गोल्डन मोती बाजूला करून ह्या व्हाईट मोतीमध्ये ही आपण तार पास करून घेणार आहोत. अशा पद्धतीने जसं आपण फ्लावर बनवतो ना, त्याचप्रमाणे ही तार पास करायची आहे. तुम्हाला तेही शिकवलेलं आहे आपल्या चॅनलवर की मोती फूल कसं बनवायचं, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. आधीची व्हिडिओ नाही बघितलेले आहेत तर नक्की बघा, कारण खूप माहितीशीर आहेत, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट जे शिकवणार आहे मी ती लगेच समजेल. त्याच्यासाठी इथे बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथं याला 2 वेळा रॅप करणार आहोत. अशा पद्धतीने आता हे झालं वरच्या साईडला. आता काय करायचं आहे, हीच तार आपण समोर घेऊन 1-2 वेळा रॅप करायची खालच्या साईडला घेऊन. आणि आता आपण ह्याच्यामध्ये टोटल 4 मोती टाकणार आहोत 4 mm चे. 4 mm चे 4 मोती टाकून घ्यायचे आहे. तुम्हीही माझ्यासोबत बनवला तर चांगलंच होईल, कारण तुम्हाला समजून जाईल. तुम्हाला जर तिथं मटेरियल कुठं भेटत असेल तर नक्की घेऊन या, आणि मी जेव्हा बनवते तेव्हा बनवला तरी चालेल, किंवा व्हिडिओ तर आपल्या चॅनलवर असतीलच, ते व्हिडिओ जरी बघून तुम्ही बनवला तरी चांगलंच आहे. तर आपण लाईव्ह घेतला तर चालेल का? लाईव्हमध्ये मी काही गोष्टी सांगेन तुम्हाला, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन. तर लाईव्ह घ्यायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही एक आयडिया भेटेल की लाईव्हमध्ये काय शिकवायचं आहे वगैरे. मी आधीच हे करून ठेवेन ना, त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा मला की लाईव्ह घ्यायचं की काय करायचं ते. तर त्याच्यानंतर इथं हे मी रॅप केलेलं आहे, 4 मोती घालून इथे 2 वेळा रॅप केलेलं, जसं आपण फ्लावर केलं होतं त्याचप्रमाणे. त्याच्यानंतर आता इथं काय करायचं, हे मोती अशा पद्धतीने इथं सेट करून घ्यायचे आहेत, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर इथं या साईडून ही तार घेऊन, तर बघू शकता या साईडून अशी वरच्या साईडून तार घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आपण आता हा ग्रीन क्रिस्टल जो छोटावाला आहे तो आपण इथे टाकणार आहोत. अशा पद्धतीने टाकल्यानंतर ही दुसऱ्या साईडून आपण ही तार खाली घेणार आहे. त्याच्यानंतर इथं ह्या साईडला आपण ही तार, ही 0.3 mm ची तार इथं 2 ते 3 वेळा रॅप करायची आहे.
जर तुम्हाला काही समजत नसेल तसं कमेंट करून विचारा, म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं सोल्युशन नक्की सांगेन. तुम्ही विचारलंच नाही तर मला समजणारच नाही नक्की तुम्हाला समजतं की नाही मी शिकवलेलं ते. त्याच्यासाठी आता इथं आपण काय करायचं आहे, इथं घेऊन ही तार परत इथं घ्यायची आहे. मधोमध जिथं गॅप दिसतंय तिथं 2 वेळा रॅप करायची आहे तार. तिसऱ्या वेळेला आपण इथं एक गोल्डन मोती टाकणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता. तर आता आपण इथून ही तार परत खालच्या साईडला घेऊन एकदा रॅप करायची आहे इथं. त्याच्यानंतर इथं खालच्या साईडला 1-2 वेळा रॅप करून लक्ष देऊन बघायचं आहे मी कुठं कुठं दाखवते ते. रॅप करून इथं थांबायचं आहे. आता 2 व्हाईट मोती 4 mm मोती टाकायचे आहेत अशा पद्धतीने. बघू शकता. टाकल्यानंतर आपण ही तार रॅप करत जायचं आहे. एक मोती टाकल्यानंतर रॅप करा, त्याच्यानंतर दुसरा मोती टाका, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. अशा पद्धतीने जितके आपण मोती टाकतो तितक्या वेळा ती तार आपण इथं रॅप करत जायची आहे, ते विसरायचं नाही आहे. त्याच्यानंतर आपण इथं आता लोरियल्स टाकणार आहोत. मी 3 लोरियल्स घेतलेले आहेत इथं अशा पद्धतीने बघू शकता. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, हे लोरियल्स टाकल्यानंतर इथं हे लोरियल्स इथं मध्ये घेऊन इथं साईडला आपण इथं ही तार ही खालच्या साईडून घेऊन 2-3 वेळा रॅप करायचे. बघू शकता. त्याच्यानंतर आपण ही तार ही बेस तार थोडी नाजूक असते त्याच्यामुळे थोडं हलतं ते. ठीक आहे. तर आता आपण ही तार कट करून घेणार आहोत इथं, ते बघू शकता. कट करून झाल्यानंतर फ्लॅट नोट साईजच्या सहाय्याने आपण इथं दाबून घेणार आहोत. तार दाबायला विसरायचं नाही आहे जी कट केलेली आहे ती, नाहीतर नाकाला टोचून जाईल याच्यासाठी. तर आता आपण काय करणार आहोत, इथं अशा पद्धतीनं हे आपण राऊंड जे प्लायर आहे याच्या साईडने इथं पकडणार आहोत. त्याच्यानंतर हे आपल्याला खालच्या साईडून ही तार घेऊन इथं व्हिडिओमध्ये लक्ष द्यायचं आहे. खालच्या साईडून तार घेऊन आपण इथे ही तार 2 ते 3 वेळा रॅप करणार आहोत. इथे लक्ष द्या. अशा पद्धतीने बघू शकता. त्याच्यानंतर इथं आपण ही तार कट करायची आहे. त्याच्यानंतर ही परत फ्लॅट करून घ्यायची आहे इथं अशा पद्धतीने. तर आपण आता ह्या नथीचा शेप देणार आहोत. बघू शकता. थोडंसं बेंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही तार जी आहे ती समोरच्या साईडला घेऊन इथं ह्या बोटाच्या साहाय्याने ह्याला थोडंसं आतल्या साईडनं दाबून घ्यायचं आहे अशा पद्धतीने, आणि इथं थोडंसं एक्स्ट्रा ठेवून बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथं थोड्याशा अंतरावर ही तार कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. त्याच्यानंतर याला इथं याला थोडंसं कर्व करायचं आहे, थोडंसं अशा पद्धतीने बघू शकता. त्याच्यानंतर ही याच्यामध्ये टाकण्यासाठी
पद्धतीचं केलेले आहे. एक मिनिट बघू शकता. ही आपली नथ सुंदर अशी तयार झालेली आहे. ही नथ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. मी जे शिकवण्याची माझी पद्धत आहे ती तुम्हाला समजते की नाही ते नक्की सांगा. आणि आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 4मध्ये, डे 4मध्ये. तर त्याच्यासाठी रेडी राहा. आणि कुणाला आवड आहे त्यांनी नक्की मटेरियल घेऊन या. आणि सुंदर अशी ज्वेलरी तुम्ही घरच्या घरी फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिका आणि तुमचा बिझनेस घरच्या घरी तुम्ही चालू करू शकता. त्याच्यासाठीच मी हा फ्री क्लास सुरू केलेला आहे की ज्यांना फीज अफोर्डेबल करता येत नाही तर त्यांच्यासाठी हा स्पेशली क्लास आहे. तर नक्की मला सपोर्टही करा की मी शिकवते त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला तर मलाही आवड येईल की तुम्हाला शिकवलं तर काहीतरी सार्थक तरी होते ना. त्याच्यासाठी प्लीज एक लाईक, एक कमेंट नक्की करा आपल्या व्हिडिओला. आणि ज्या तुमच्या फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा.